आजकाल प्रत्येकाच्या हातात मोबाईल दिसून येतो। अनेक जण मोबाईलच्या आहारी गेलेले आहेत। मोबाईल न दिल्यानं खून, आत्महत्या असे प्रकारही घडत आहेत। दरम्यान छत्रपती संभाजीनगरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे। काय घडलं पुढे पाहूयात। त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा। तर एका वडिलांनी मोबाईलचा डिस्प्ले फुटला म्हणून मुलीला बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे। या मारहाणीत मुलगी गंभीर जखमी झाली आहे। तिचा डावा हात फ्रॅक्चर झाला असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। याबाबत मिळालेली माहिती अशी आहे की मोबाईलच्या आहारी गेलेल्या बापानं मुलीकडून मोबाईलचा डिस्प्ले फुटला म्हणून लाकडी दांडक्यानं बेदम मारहाण केली। यात 10 वर्षाची मुलगी गंभीर जखमी झाली आहे। तिचा डावा हात फ्रॅक्चर झाला। सागर वडमारे असं आरोपी वडिलांचं नाव आहे। आरोपी सागर याला जिन्सी पोलिसांनी अटक केलेली आहे। शहरातील कैलासनगरमध्ये ही धक्कादायक घटना घडलेली आहे। सागर पत्नी 2 मुली एका मुलासह कैलासनगरमध्ये राहतो। 9 जानेवारी रोजी सकाळी मुलीकडून मोबाईल जमिनीवर पडला, त्यामुळे मोबाईलचा डिस्प्ले फुटला। संतप्त सागरने मुलीला शिवीगाळ करू लागला। तो शांत होईल असं वाटल्यानं पत्नी मुलाला शाळेत डबा देण्यासाठी गेली। पत्नी जाताच मात्र सागरनं हातात लाकडी दांडक्यानं मुलीला बेदम मारहाण सुरू केली। सागर मुलीला मारहाण करत असल्यानं तिची धाकटी बहीण प्रचंड घाबरली। तिनं शेजाऱ्यांकडे धाव घेत त्यांच्या मोबाईलवरून आईला फोन केला। आई, तू लवकर घरी ये, पप्पांनी दीदीला खूप मारलंय असं रडतच तिनं सांगितलं। पत्नीनं घरी धाव घेतली तेव्हा जखमी मुलगी आईच्या गळ्यात पडून धाय मोकून रडायला लागली। तिच्या शरीरावर गंभीर जखमा होत्या। रडतच तिनं आईला सर्व घटना सांगितली।